नमस्कार. आज 8 फेब्रुवारी 2026 वार आहे रविवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम एक सूचना. पहा, दररोज मी 6च्या पूर्वी किंवा अगदी 4 वाजता पण रेकॉर्डिंग केलेली आहे लेक्चरची. पण ज्यावेळेस अपलोड व्हायचा टाईम येतो ना, त्यावेळेस अगदीच माझ्याकडे BSNL आहे व BSNLचं फुल फॉर्मच आहे भाई साहब नहीं लगेगा. ओके, तर अगदी अपलोडिंग स्पीड अगदी 1 MBPS 2 MBPS अशी मिळत होती मला. व आज मी सहज चेक केलेलं आहे. पहा, तर 8च्या नंतर माझी स्पीड अगदीच वाढत आहे, म्हणजे अपलोडिंगची स्पीड. त्यामुळे आपण काय करणार आहोत, तर 8च्या नंतरच मी आता रेकॉर्डिंग वगैरे करेन व तत्पूर्वी माझा अभ्यास पण मी करून घेईन. ओके, तर तुम्हाला सर्वांना आता एक सूचना असेल की 10च्या नंतरच प्लीज तुम्ही माझा व्हिडिओ पाहू शकणार आहात. बरोबर आहे. डेली पण तसंच व्हायचं. पहा, मी जरी 4ला जरी रेकॉर्डिंग केली ना, तर ते 8 दरम्यानच तुमच्याजवळ यायचं. बरोबर आहे. तर त्यामध्ये तुमचा पण टाईम वाचावा यासाठी पहा, तुम्ही एक स्पेसिफिक टाईम ठेवा की म्हणजे 11 वाजता तरी मी स्टडीला बसण्यापूर्वी 11 वाजता डेली मी अभ्यास करेन, एक व्हिडिओ पाहून घेईल. किंवा 10च्या नंतर माझा व्हिडिओ तुम्हाला 10पर्यंत नक्की मिळून जाईल. मग 10च्या नंतर तुम्ही पाहू शकता तो व्हिडिओ. त्याच्यानंतर आणखीन एक सूचना म्हणजे 11 तारखेला आपली सुट्टी असेल. ओके, 11 फेब्रुवारीला सुट्टी असेल. मी आजच सांगतोय, म्हणजे त्या दिवशी व्हिडिओ जर पडला नाही तर मास्तर कुठे गेला असं तुम्ही म्हणू नका. तर मी नक्कीच आहे. 12 तारखेला आपण 11 तारखेच्या सर्व बातम्या डिस्कस करणार आहोत. आय होप दोन्ही सूचना आता समजलेल्या असतील. 10च्या नंतरच तुम्ही हा व्हिडिओ पाहायचा आहे डेली. बरं, ओके, म्हणजे ते तुम्ही तुमच्या शेड्यूलमध्ये फिक्स करून घ्या. डन. त्याच्यानंतर पहिली बातमी आहे, करार नव्हे शरणागती, देशाचा विश्वासघात केल्याची काँग्रेसची टीका, भाजपकडून प्रत्युत्तर. व पहा, पियुष गोयल यांनी परत म्हटलेत की शेतीसोबत आम्ही काही कॉम्प्रोमाइज करणार नाही. आता बेसिकली पाहूयात, म्हणजे अद्याप त्यांचे पूर्ण डील काय काय झाली हे आलेलं नाहीत दावे. आपण फक्त डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटवर बोलत होतो. जरी जावेद त्यांना माहिती नाही की काय डील वगैरे झाले आहे, तर तुम्ही परवा दिवशीचा व्हिडिओ माझा पाहून घेऊ शकता. त्यामध्ये डिटेल विश्लेषण मी केलेलं आहे. डन. नेक्स्ट आहे, विकासासाठी भारत विश्वासार्ह भागीदार. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या मलेशिया दौऱ्यावर काल गेलेले आहेत. मग तिथे अगदीच जे इंडियन डायस्पोरा आहे त्यांच्यासोबत पण मीटिंग आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या. ओके, तर ते आपल्यासाठी म्हणजे पुन्हा एडिटोरियल वगैरे आल्यानंतर इंटरनॅशनल रिलेशनमध्ये काय भर करतील हे आपण नक्की पाहणार आहोत. पण आज घडीला असलं की तुम्ही न्यूजपेपर वाचत त्यात जास्त पडू नकात. नेक्स्ट आहे, जिल्हा परिषदा पंचायत समित्यांसाठी 75% मतदान. मतमोजणी सोमवारी सकाळी 10 वाजता सुरू होणार असून 2 तासातच निकालाचे चित्र स्पष्ट होईल. 12 जिल्हा परिषदांचा उद्या निकाल आहे. पहा. ओके, पुढची बातमी आहे, शेतीबाबत संभ्रम. भारत अमेरिका व्यापार कराराचा अंतिम आराखडा, शेतकऱ्यांचे हित जपण्याची गोयल यांची ग्वाही. ओके, ग्वाही देत आहेत. ठीकच आहे. पहा, आपण ज्यावेळेस ड्राफ्ट आपल्या समोर येईल किंवा अगदीच आर्टिकल वगैरे येतील व याच्यापेक्षा काही वेगळं असेल त्यावेळेस आपण नक्की चर्चा करूयात. पण आज घडीला तरी आपल्यासाठी ते सर्व काही गरजेचं नाही. बाकी राजकीय बातम्या आहेत, स्किप करू शकता. त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाचा मुद्दा मी आज घेणार आहे, OBC आरक्षणाबद्दलचा किंवा मराठा रिझर्वेशनचं एक जे तुम्ही पाहिलेलं अँगल नाही आहे. ओके, सुप्रीम कोर्टामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जे आरक्षण दिलं होतं मराठा आरक्षण, ते सुप्रीम कोर्टामध्ये का टिकलं नाही, ह्याच गोष्टीबद्दल आज सध्याला चर्चा करणार आहोत. शक्य झालं तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहू शकता. व पहा, म्हणजे याच्यानंतर हा परीक्षेला बेसिकली इश्यू येणार नाही आहे, परंतु तुम्हाला महाराष्ट्रातील स्थिती काय महत्त्वाची आहे किंवा अगदी पुढचं राजकारण कशा पद्धतीने जाऊ शकतं हे समजण्यासाठी हा डिटेल विश्लेषण असेल आपलं, किंवा हे लेक्चर तुम्ही फुल पाहू शकता. अन्यथा तुम्ही इथंच थांबलात तरी बेटर असेल. म्हणजे अगदी पहा, 105 दिवस आय थिंक राहिले आहेत UPSC प्रिलिमला. पण हा पण महत्त्वाचा इश्यू आहे व महाराष्ट्रासाठीचा पण थोडासा महत्त्वाचा. या निमित्ताने मी हा आर्टिकल डिस्कस करणार आहे. ओके, जातगणना याबद्दलचा हा आर्टिकल असेल. तर पहा, आपल्या देशामध्ये जनगणनेची सुरुवात कधीपासून झालेली आहे, तर अगदीच इंग्रजांनीच जनगणनेची सुरुवात केली आपल्याकडे 1872 पासून. मग 1872ला जनगणना पहिली झाली. जनगणनेमध्ये मग त्यांनी काय केलं होतं, जातीसाठी त्यांनी तिथे जात हा जे कॉलम आहे ते रिकामं सोडलेलं होतं व तेव्हापासूनच आपल्याकडे जातगणना केली जायची 1872 पासून. बरोबर आहे. मग 1872च्या नंतर पुन्हा पहा 10 वर्षांनी आपल्याकडे काय चालू झाली, तर जनगणना चालू झाली. मग शेवटची जनगणना आपल्याकडे कधीची आहे पहा जातीसोबतची, तर 1931 पर्यंतची आहे. मग 1931च्या नंतर 1941मध्ये काय सेकंड वर्ल्ड वॉर चालू होतं, त्यामुळे 1941ची जनगणना होऊ शकली नाही. बरोबर. मग 1947ला तर आपला भारत देश स्वतंत्रच झाला व भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर तत्कालीन वेळेस आपल्याकडे काय संविधान सभा पण भरलेली होती. मग संविधान सभेने एक ठराव पारित केला 1948मध्ये की बा आपण काय करूयात, आता जातगणना जी होती
ओके, 1951 मध्ये जी पहिली गणना होणार आहे आपल्या देशाची, तर त्या जनगणनेमध्ये आपण जातीचा रकामा बंद करूयात, जातीचं कॉलम तिथं काढून टाकूयात, असं एक ठराव मंजूर करण्यात आला. पण याच्याऐवजी आपण SC आणि ST संदर्भात नक्कीच तिथे तरतूद त्यांनी केलेली होती की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यासाठीचं जे काय म्हणू शकता आकडेवारी आहे ती आपल्याला नक्की ॲड करायची आहे, पण उर्वरित जातींसाठी आपण त्यामध्ये जास्त पडायचं नाही, असं भारतीय संविधान समिती जी होती 1948 मध्ये त्यांनी ठराव पारित केला व 1951ची जी जनगणना झाली त्या दरम्यान जात हा रकाना तिथून काढून टाकण्यात आला. फक्त SC आणि STची जर तिथे म्हणजे व्यक्तिमत्व असतील तर ना त्यांच्यासमोर म्हणजे त्यांच्या घरात ते जे कुटुंब आहे ते SCचं जर असेल तर त्यांच्या कुटुंबामधील व्यक्तींची नावं, त्यानंतर पहा त्यांच्या घरी काय काय सोर्सेस वगैरे आहेत, इकॉनॉमिकल ते कसे आहेत, कंडिशन कशी आहे, त्यानंतर एज्युकेशन बॅकग्राऊंड वगैरे कसं आहे, हे सर्व त्यांनी ॲड केलं SCसाठी, त्यासोबतच STसाठी. बाकी उर्वरित जनतेसाठी ते नव्हतं. ओके, 1951 पासून ते आजपर्यंत तसंच होतं. मग त्याच्यानंतर पहा अगदीच 2011ची जनगणना झाली आपल्याकडे. 2011च्या जनगणनेमध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पण विशेष लक्ष द्यायचं होतं की बाबा आपल्याकडे सध्याला जे एज्युकेशन क्लास आहे किंवा सोशली बॅकग्राऊंड जे क्लास आहे यासाठी पहा त्यांनी पण SECC ही आकडेवारी घेतली, SECC. ओके, मग SECC अंतर्गत काय करण्यात आलं, फक्त त्यांनी पहा जातीचा हा रकाना ठेवला नाही तर सोशली अँड एज्युकेशनली जे बॅकग्राऊंड क्लासेस असतील, ओके, तर त्यांचा डाटा त्यांनी गोळा करण्याचा फक्त प्रयत्न केला होता. बरोबर आहे. मग 2014मध्ये पहा त्यांचं सरकारच बदललं. बरोबर, मग सरकार बदलल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी काय म्हटले की हे जे मनमोहन सिंग यांनी डाटा गोळा केलेला आहे तो आमच्यासाठी बिलकुल कामाचा नाही आहे, आम्ही त्या डाटाला लक्ष देणार नाही, असं म्हणत पहा 2011चा जो डाटा त्यांनी घेतलेला होता ती जात गणना नव्हती पहा 2011मध्ये, तर ती काय होती SECC त्यांनी केलेलं होतं. व या SECCचा फुल फॉर्म काय होतं पहा, सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस. पण हे कास्ट सेन्सस नव्हतं, हा पॉईंट तुम्ही प्लीज लक्षात ठेवा. ओके, SECC त्यांनी फक्त केलेलं होतं की बाबा आपल्याला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या आपल्याकडे आर्थिकदृष्ट्या किती व्यक्ती काय आहेत मागासलेली आहेत हे फक्त मनमोहन सिंग यांनी करण्याचा एक प्रयत्न केला होता. पण तो अगदीच पहा नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यानंतर त्यांनी तो दस्तावेजच गुंडाळून टाकला, हे काही कामाचं नाही अशा पद्धतीने म्हटले. व ती रिपोर्ट जी आहे ती पब्लिक डॉक्युमेंटमध्ये आपल्याकडे आलेलीच नाही आहे. ओके, आता ती वेबसाईट वगैरे असेल परंतु ती जास्त ह्याच्यासाठी नाही आहे पहा, आपल्यासाठी फिजिबल नाही आहे. ओके, तर हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. मग पहा 2011मध्ये SECC आपण केलेलं होतं. बरोबर, मग 2014ला नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यानंतर त्यांनी म्हटले की नाही हे आपल्यासाठी काही कामाचं नाही, मनमोहन सिंग यांनी काहीच काम केलेलं नाही, त्यामुळे त्यांनी जे त्यांचं काम केलेलं आहे त्याला त्यांनी गुंडाळून टाकण्याचं काम केलं. बरोबर आहे, डन. मग पहा अगदी SECCचा तर आपण डॉक्युमेंट आता गुंडाळून टाकलं. मग नरेंद्र मोदी यांच्यासमोर प्रश्न होता की बाबा आपण OBCसाठी काय करायचं मग आता. ओके, मनमोहन सिंग यांनी काम केलेलं जे होते ते काही कामाचं नाही म्हणून आपण फेकून दिलेलं आहे. मग त्यांनी त्यासाठी पहा 2017मध्ये एक समिती बसवली, जस्टिस रोहिणी समिती, जस्टिस रोहिणी कमिटी. ओके, आता ही जस्टिस रोहिणी कमिटी तुम्ही नक्कीच ऐकला असाल, परीक्षेला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहा 2017मध्ये आहे व यांनी रिपोर्ट कधी सबमिट केली 2023मध्ये. व पहा अगदी जास्त वेळेस त्यांनी एक्सटेन्शन मागितलेलं होतं. काय एक्सटेन्शन मागितलेलं होतं ते मी लवकरच सांगणार आहे. पण पहा जस्टिस रोहिणी समिती कशा संदर्भात आहे तर OBC संदर्भात आहे. OBC सब कॅटेगरायझेशन. ओके, म्हणजे ज्या 27% आरक्षण आहे त्यापैकी 27%मध्ये पण आपण सब कॅटेगरायझेशन कसं करूयात यासाठी जस्टिस रोहिणी समिती तिथं बसवण्यात आली होती 2017मध्ये व त्यांची रिपोर्ट टेबल झालेली आहे 2023मध्ये. आता ही जी रिपोर्ट आहे ना ही पण पब्लिक डोमेनमध्ये अवेलेबल नाही आहे. ओके, प्रेसिडेंट ऑफ इंडियाला त्यांनी सोपवलेली आहे रिपोर्ट, रिकमेंडेशन दिलेली आहेत, पण जनतेसाठी ती उपलब्ध नाही आहे. हा पण एक महत्त्वाचा पॉईंट इथं लक्षात घ्या. बरोबर, मग आता हे सर्व आपण का शिकत आहोत किंवा सध्याला हा इश्यू नेमका उचललेला कुठून आहे. ओके, OBC रिझर्वेशन असू द्या किंवा कास्ट सेन्सस. तर आता हे कास्ट सेन्सस बेसिकली काय आहे ते लक्षात घ्या. ओके, तर मी आत्ता काय म्हटलेलं होतं, आपल्याकडे जनगणना झाली 1872ला पहिल्यांदा व त्यावेळेस जातीचा कॉलम जो होता तो रिकामा सोडण्यात आलेला होता व त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला विचारले जायचे की बा तुझी जात कोणती आहे व तिथे जातीनुसार वगैरे तिथं भरलं जायचं. बरोबर आहे, पण ते 1931 पर्यंत झालेलं आहे. इंग्रजांनी ते 1931 पर्यंत कंटिन्यू केलं होतं. पण 1948ला आल्यानंतर भारत सरकारने हे सर्व बंद केलं व भारत सरकारने म्हटले की हे फक्त हे SC आणि ST साठी लागू असेल, बाकी उर्वरित व्यक्तींसाठी हे बिलकुल लागू नसेल. असं म्हणत पहा जात जी जनगणना होती ती आपली रद्द करण्यात आली. बरोबर, मग 2011मध्ये आल्यानंतर मनमोहन सिंग यांनी काय केलं पहा, एक छोटासा प्रयत्न केला त्यांनी कशा संदर्भात, सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस घेण्याचा. पण नरेंद्र मोदी यांनी 2014मध्ये
ती जी कास्ट सेन्सस झालेली होती किंवा ती जी रिपोर्ट होती ती डस्टबिनमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. बरोबर. मग इथूनच आहे पहा, म्हणजे हे अशा पद्धतीने आत्तापर्यंतचा म्हणजे जे आपण डिस्कस केले पॉईंट हे एवढंसं रिव्हिजन होतं. पण इथून प्रश्न आहे की हे कास्ट सेन्सस का महत्त्वाची आहे. तर आता सेन्सस आपल्यासाठी का महत्त्वाची आहे, तर एकदा आपल्याकडे जर आकडेवारी आली ओके, तर आपण ना पॉलिसी त्यावरती बनवू शकतो. जसं की पहा, आता अगदीच आपली फुल बॉडी आहे ओके, किंवा मला काहीतरी झालेलं आहे, म्हणजे मी डॉक्टरकडे गेलेला आहे पहा, व मला समजत नाही आहे पण मला काहीतरी झालेलं आहे. मग डॉक्टर काय म्हणतात की ब्लड रिपोर्ट तुमची पहिल्यांदा आम्हाला पाहावे लागेल. ओके, ब्लड रिपोर्ट पाहिल्यानंतरच ते काय म्हणतील की माझं HB कमी झालेलं आहे किंवा दुसरं कुठे खूप प्रॉब्लेम आहे. हे माझ्या ब्लड रिपोर्टवर अवलंबून डॉक्टर काय देतात, मला प्रिस्क्रिप्शन देतात. अगदी तसंच आहे कास्ट सेन्सस द्या किंवा ही जी सेन्सस आहे ही सेन्सस म्हणजे आपल्या देशाची रिपोर्ट असेल. या रिपोर्टच्या आधारितच काय करणार आहे डॉक्टर, म्हणजे जे पॉलिसी मेकर्स आहेत, जसं IAS हे पॉलिसी मेकर आहे. बरोबर. मग हे जे IAS IPS वगैरे आहेत, सॉरी प्रशासनामध्ये तुम्ही पण गेल्यानंतर पहा पॉलिसी मेकिंगचं काम करणार आहात सिनियर झाल्यानंतर. बरोबर. मग हे जे IAS किंवा जे पॉलिसी मेकर्स असतील ना, यांना या सेन्ससच्या बेसिसवर ते काय बनवू शकतात, पॉलिसी बनवू शकतात. मग आता पहा, या सेन्सस सोबत काय शब्द जोडलेला आहे, कास्ट हा शब्द जोडलेला आहे. बरोबर. सेन्सस म्हटल्यानंतर आपण एक रिपोर्ट समजलं होतं. बरोबर. मग आता सेन्सस सोबत हा शब्द जोडला की काय होतं, कास्ट सेन्सस म्हणजे जातींची रिपोर्ट. मग आता ही जातींची रिपोर्ट कशाच्या बेसिसवर आहे पहा, तर अगदीच पहा तुम्ही, तर आपण सर्वसामान्य काय करूयात, OBCलाच घेऊयात. ओके, OBCला आपण एक तुकडी समजलो. बरोबर. OBC एक तुकडी आहे. मग या तुकडी अंतर्गत अगदीच जाती येतात. बरोबर आहेत. मग ह्या ज्या जाती आहेत OBC या तुकडीमधील ज्या जाती आहेत त्यापैकी सर्वात पुढे गेलेली किंवा एकदम प्रगत झालेली जात कोणती आहे, व या OBC या तुकडीमधील अगदी मागासलेली कोणती जात आहे. ओके, एकदम प्रगत जात कोणती आहे व मागास जात कोणती आहे हे आपलं बेसिकली ह्याचं कास्ट सेन्सस झाल्यानंतरच समजणार आहे. व सध्याला हे जे OBC आरक्षण आपल्याला मिळालेलं आहे ते मंडल कमिशनच्या बेसिसवर मिळालेलं. मंडल कमिशननी कोणती यूज केली होती पहा जनगणना, तर अगदी सर्वात आता अगदीच काय म्हणू शकता की सर्वात रिसेंटली जातगणना आपल्याकडे कोणती झालेली आहे, तर 1931 इंग्रजांनी केलेली आहे. ओके, तीच लेटेस्ट आहे आपल्याकडे. मग त्याच बेसिसवर पहा मंडल कमिशनची रिपोर्ट आली होती व मंडल कमिशनने अगदीच 54% त्यांनी संख्या सांगितली होती, लोकसंख्या OBCची, व त्या आधारित त्यांनी 27% देशभरामध्ये आरक्षण लागू करावं असं तिथं रेकमेंडेशन दिलं होतं मंडल आयोगाने. बरोबर आहे. मग या बेसिसवर 1931ची तिथं जनगणना यूज केलेली होती पहा. मग 1931ची जनगणना जर तुम्ही पाहिला तर आता 100 वर्ष नक्कीच झालेली आहेत. सॉरी, अद्याप झालेले नाहीत, परंतु तुम्ही 2-4 वर्षच आहेत ना, फक्त 5 वर्ष, 2026 चालू आहे व अगदीच 2031 येणारच आहे. बरोबर. मग 100 वर्ष होतील या जनगणनेला व 100 वर्षामध्ये कोणती तरी जात पहा, 1931ला जी प्रगत जात होती ना ती कदाचित आता मागास जात झालेली असेल व जी सध्याला मागास आहे ती कदाचित उद्या प्रगत जात झालेली असेल. बरोबर आहे. मग यासाठी ही जी जनगणना झालेली आहे ती 1931ची जनगणना आहे व त्याच्या आधारावर 27% आरक्षण मिळालेलं आहे. मग जी जनतेची मागणी काय आहे पहा, किंवा जे राजकीय नेते आहेत त्यांची मागणी काय की बाबा आता तुम्हाला हे फार पूर्वीचं ब्लड रिपोर्ट आहे. ओके, आता पहा अगदीच माझी बॉडी आहे, माझ्या बॉडीला काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. बरोबर. मग मी ब्लड रिपोर्ट पहा 2017मध्ये केलेलं होतं. मग 2017च्या ब्लड रिपोर्टवर आधारित मी 2027मध्ये इलाज करू शकतो का माझ्या बॉडीवर? बिलकुल करू शकत नाही. डॉक्टर आपल्याला म्हणेल की काय पागल झालास का. अगदी तशाच पद्धतीने आहे पहा, आपण 100 वर्षापूर्वीची गणना यूज करून या सध्याला जी सिच्युएशन आहे त्याला हँडल करण्याचा प्रयत्न करत आहोत. मग हे अगदी चुकीचं आहे. मग यासाठी सध्याला प्रॉब्लेम काय आहे की कास्ट सेन्सस आता करायची आहे. मग आता अगदीच ज्यावेळेस राहुल गांधी यांना समजलं, म्हणजे पहा दलित आणि जर तुम्ही पाहू शकता की काँग्रेसचं जर राजकारण जर पाहिलं तुम्ही तर त्यांनी अगदी दलित आणि मुस्लिम यांच्याकडून राहिलेलं होतं. बरोबर. मग त्यांनी OBCला कधी फारसं जास्त महत्त्व दिलं नव्हतं. मग OBCला महत्त्व अगदीच BJPने दिलेलं आहे. मग जेव्हा राहुल गांधी यांना समजलं की बा दलित आणि मुस्लिम यांच्यासोबतच राहून आपला राजकारण करता येणार नाही किंवा पुढे जाता येणार नाही, मग त्यासाठी त्यांनी पहिल्यांदा OBC आरक्षणामध्ये कास्ट सेन्सस हा मुद्दा त्यांनी उचलून धरला पहा. मग कास्ट सेन्सस ज्यावेळेस त्यांनी मुद्दा उचलून धरला अगदीच BJP यांना त्यांनी थोडंसं हे करण्याचा प्रयत्न केला, काउंटर करण्याचा प्रयत्न केला गेला व तिथेच त्यांनी मग त्यासाठीच पहा नरेंद्र मोदी यांनी काय बसवली, जस्टिस रोहिणी कमिटी बसवली. बरोबर. मग तरी देखील राहुल गांधी वगैरे थोडंसं ऐकत नव्हते. मग यासाठी पहा त्यांनी एक कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट केली. ओके, थोडंसं आता इथून अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. आता जर इथपर्यंत थांबलात ना तुम्ही तर प्लीज इथून सोडून जाऊ नका. नरेंद्र मोदी यांनी 2017मध्ये ना जस्टिस रोहिणी समिती बसवली. बरोबर आहे. यासोबतच पहा त्यांनी एक कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट केली, 102वी घटना दुरुस्ती केली. 102वी घटना दुरुस्ती कधीची आहे, 2018ची आहे.
ओके, व 2017-18 हा जर टाईम पिरियड तुम्ही आठवलात तर महाराष्ट्रामध्ये या दरम्यान काय चालू होतं ते मला प्लीज सांगा. ओके, आठवतंय? मराठा आरक्षणाचा इश्यू इथून उचलत येत होता. बरोबर आहे, मराठा आरक्षण इथून पुढे येत होतं 2017-18च्या दरम्यान. मग देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं पहा, 2017मध्ये जसं नरेंद्र मोदी यांनी जस्टिस रोहिणी समिती बसवली ना, अगदी त्याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण मिळावं यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी गायकवाड समिती बसवली. बरोबर आहे, गायकवाड समिती. मग गायकवाड समितीने रिकमेंडेशन काय दिलं की बाबा 16% आरक्षण मराठ्यांना द्यावं, मराठा कास्टसाठी 16% आरक्षण देण्यात यावं ओबीसी अंतर्गत, असं म्हणत काय केले पहा गायकवाड समितीने ही रिपोर्ट सादर केली होती व या बेसिसवर महाराष्ट्रामध्ये 16% आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनी लागू केलं 2018मध्ये. आता इथपर्यंत हा पॉईंट आय होप समजलेला असेल. डन. व ही समिती का महत्त्वाची होती किंवा आरक्षण कशाच्या बेसिसवर दिलं जातं तर ते आपण थोडक्यात पाहूयात. हे भारताचं संविधान आहे. भारतीय संविधानामध्ये तुम्हाला जर माहिती असेल तर आपल्याकडे कलम 14 आहे. फंडामेंटल राईट्समध्ये आपल्याला रिझर्वेशन द्यावं लागतं. तर पहा, कलम 14 इक्वॅलिटी बिफोर लॉ, म्हणजे सर्वांना कायद्यासमोर सर्वजण समान आहेत. व 15 काय आहे, प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन ऑन ग्राउंड्स ऑफ रिलिजन, रेस, कास्ट, सेक्स ऑर प्लेस ऑफ बर्थ. ओके, या बेसिसवर तुम्ही डिस्क्रिमिनेशन तिथं करू शकणार नाही. याला मराठीत जर तुम्ही पाहिलात तर धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणांवरून आपल्याला भेदभाव करता येणार नाहीत, असं भारतीय संविधान कलम 15 नुसार आपल्याला सर्वांना बजावतं. बरोबर आहे. मग इथे काय, धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थान. मग इथं जातीवर तर आपण भेदभाव करत आहोत ना. मराठा रिझर्वेशन किंवा आता आज जे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती किंवा इतर मागासवर्गीयांसाठी जे आरक्षण देण्यात आलेलं आहे, मग ते कसं काय, कारण भारतीय संविधानाने तर इथं प्रोहिबिशन केलेलं आहे की बाबा तुम्ही करू नका भेदभाव. मग असं भेदभाव केलं जाऊ शकतं का, तर यासाठीच पहा भारतीय संविधानामध्ये पहिलीच घटना दुरुस्ती करण्यात आली. आता ज्यावेळेस मी आर्टिकल 15 शिकवेन ना त्यावेळेस खूप डीपमध्ये चांगल्या पद्धतीने शिकवेन, पण सध्याला आपल्याला थोडक्यात जायचं आहे. यासाठी पहा, कलम 15(4) आणि 15(5) यानुसार नागरिकांच्या सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या, ओके, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या बरोबर, नागरिकांच्या सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या, मग यालाच तुम्ही इंग्लिशमध्ये काय म्हणू शकता तर सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस. ओके, या बेसिसवर आपल्याला भारतीय संविधानाने आरक्षण देता येऊ शकतं. ओके, सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस या नावाने तुम्हाला आरक्षण देता येतं. मग दी गायकवाड समितीने पण शिफारसी याच केल्या की पहा, मराठा समुदाय जो आहे तो सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड आहे, यानुसार तुम्ही यांना 16% आरक्षण द्या. मग ह्या आरक्षणाची अधिसूचना देवेंद्र फडणवीस सरकारने काढल्याबरोबर बॉम्बे हायकोर्टामध्ये केस दाखल झाली. पहा, बॉम्बे हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल झालं की मराठा रिझर्वेशन कसं काय देऊ शकता तुम्ही. ओके, मराठांना रिझर्वेशन देऊ शकत नाही का, तर अगदीच ते सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या भागामध्ये येत नाहीत किंवा प्रवर्गामध्ये ते येत नाहीत, असं म्हणत बॉम्बे हायकोर्टामध्ये पिटिशन फाईल झाली. मग पिटिशन फाईल झाल्यानंतर लगेच बॉम्बे हायकोर्टाने निर्णय दिला पहा की नाही, तुम्हाला 16% आरक्षण देता येणार नाही, तर त्याऐवजी तुम्ही जास्तीत जास्त 13% किंवा 12% आरक्षण एवढंच तुम्ही देऊ शकता. बरोबर आहे. अशा पद्धतीने बॉम्बे हायकोर्टाचा निकाल आला. मग बॉम्बे हायकोर्टाचा तर निकाल अगदीच पहा 12 किंवा 13% म्हटल्यानंतर आपल्या बेसिसवर आहे, म्हणजे एक छोटासा प्रमाणात का होणार मराठांचा विजय तिथं नक्कीच झालेला होता. बरोबर आहे. मग परत बॉम्बे हायकोर्टाची जी केस आहे किंवा बॉम्बे हायकोर्टामध्ये जे पिटिशन दाखल केले होते ना, त्यांनी परत गेले पहा सुप्रीम कोर्टामध्ये. मग सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर आता इथे खऱ्या अर्थाने केस चालू झालेली आहे व इथे कास्ट सेन्ससचं खूप महत्त्व आता इथून सुरुवात होणार आहे. बरोबर आहे. तर चला आपण पाहूयात सुप्रीम कोर्टामध्ये 2021मध्ये याचा निकाल लागला. मग 2021मध्ये काय घडलं सुप्रीम कोर्टामध्ये ते पहा. तर पहा, सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळेस केस गेली त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने विचारलं की बाबा काय इश्यू आहे तुमचा. तर देवेंद्र फडणवीस सरकारने म्हटलं की बाबा आम्ही मराठ्यांचं उत्थान करण्यासाठी भारतीय संविधानाचा आधार घेत भारतीय संविधानामधील कलम 4 आणि कलम 5 नुसार कलम 15 मधील 4 आणि 5 नुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला प्रवर्ग मराठा आहे, यानुसार आम्ही त्यांना आरक्षण देत आहोत. मग सुप्रीम कोर्टाने देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली की बाबा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मराठा समाज मागासलेला आहे हे तुम्हाला कसं काय समजलं. मग त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही 2017मध्ये काय बसवलेली आहे, एक समिती बसवलेली होती, गायकवाड समिती तिचं नाव होतं. ओके, गायकवाड सरांच्या अधिपत्याखाली आम्ही एक समिती बसवली होती व समितीने आम्हाला सांगितलं की बाबा मराठा समुदाय जो आहे तो अगदीच शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे, यासाठी आम्ही काय करत आहोत
तर यांना आरक्षण देत आहोत. बरोबर. मग सुप्रीम कोर्टाने म्हटलं की नाही. सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं, जे तुम्ही ओबीसी अंतर्गत आरक्षण देत आहात किंवा 15(5) आणि 15(4) नुसार जे आरक्षण देण्याचा प्रयत्न करत आहात ना, ते कोणासाठी आहे? खास सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्यांसाठी. बरोबर. मग हे कसं ठरवतं? तर अगदीच यासाठी पहा, आपल्या भारतीय संविधानामध्ये कलम 340 नुसार काय आहे, तर अगदीच ओबीसींसाठी एक समिती बसवण्यात येईल अशी एक रिकमेंडेशन आहे. भारतीय संविधानामधील कलम 340 काय सांगतं पहा, मागासवर्गांच्या स्थितीचे अन्वेषण करण्यासाठी आयोगाची नियुक्ती, व ह्या आयोगाची नियुक्ती कोण करतात? तर राष्ट्रपती करतात. बरोबर आहे. सुप्रीम कोर्टाने अगदी देवेंद्र फडणवीस यांना हेच म्हटलं. आता प्लीज तुम्ही शब्दशः माझे अर्थ घेऊ नकात, कारण देवेंद्र फडणवीस तिथे केस लढत नव्हते, फक्त महाराष्ट्राचं रिप्रेझेंटेशन त्यांच्या हातात होतं. यासाठी मी हे पॉईंट बोलतो की देवेंद्र फडणवीस. बरोबर आहे, म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर समजून यावं यासाठी. बरोबर. मग सुप्रीम कोर्टाने देवेंद्र फडणवीस यांना हा प्रश्न केला की बाबा, तुम्ही जी गायकवाड समिती म्हणत आहात ना, गायकवाड समितीच्या अनुषंगाने तुम्हाला मराठा आरक्षण देता येणार नाही का? तर भारतीय संविधानामध्ये 15(5) आणि 15(4) नुसार आरक्षण जर द्यायचं म्हटलं ओबीसींना, तर ते कोण करावं लागतं? तर प्रेसिडेंट ऑफ इंडिया करावं लागतं. व 340 हे कलम तेच सांगतं की मागासवर्गीयांच्या स्थितीचे अन्वेषण करण्यासाठी आपल्याकडे आयोगाची नियुक्ती आहे. यासोबतच आणखीन एक, जे तुम्ही म्हणत आहात ना की ठीक आहे, राष्ट्रपतींनी नियुक्ती जरी झालेली असेल किंवा ही जी समिती स्थापन केली असेल ती तुम्ही केली होती, मान्य आहे, पण तुम्हाला हा अधिकार कोणी दिला? कारण पहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक घटनादुरुस्ती केलेली आहे. घटनादुरुस्ती कोणती पहा, मी आत्ताच तुम्हाला बोलत असताना एक घटनादुरुस्तीचं एक जिकर केलं होतं इथं. ती घटनादुरुस्ती पहा, 102वी घटनादुरुस्ती आहे. कधीची? 2018ची. मग ह्या 102च्या घटनादुरुस्तीनुसार पहा, नरेंद्र मोदी यांनी मागासवर्गीयांसाठी एक जसं SC आणि STसाठी एक समिती बसवण्यात आली होती पहा, अगदी तसंच पहा, एक स्थायी समिती इथं बसवलेली होती. राष्ट्रीय मागासवर्ग आयोग हा स्थापन केला. परीक्षेला हा प्रश्न येऊ शकतो पहा की राष्ट्रीय मागासवर्ग आयोगचं कलम काय आहे? तर 338A किंवा ख. ओके, प्लीज हा पॉईंट लक्षात ठेवा. 338B सॉरी, कारण 338(1) नुसार तर STसाठी आहे व 338 जे स्पेशल आहे ना ते SCसाठी आहे. हे पहा, अनुसूचित जनजाती आयोग 338 क आणि ख, म्हणजे 338B नुसार पहा आपल्याकडे राष्ट्रीय मागासवर्ग आयोग आहे. हा पॉईंट आय होप लक्षात आला. मग हे याची घटनादुरुस्ती किती आहे? 102वी घटनादुरुस्ती आहे. कधीची? 2018ची. प्लीज तुम्ही लक्षात ठेवायचे हे पॉईंट. बरोबर. यासोबतच आणखीन एक यामध्ये विशेष तरतूद होती पहा, जे कलम 342 आहे ना, कुठे गेला 342? इथंच आहे. 342A. या 342A पण इन्सर्ट करण्यात आलं होतं. किती? 102वी घटनादुरुस्ती. व ह्या 102वी घटनादुरुस्तीमध्ये त्यांनी काय म्हटलं होतं की जे लिस्ट तयार करायची आहे, ओबीसींच्या जातींची जी लिस्ट असेल ना, ते कोण तयार करणार होतं? तर प्रेसिडेंट ऑफ इंडिया तयार करणार होते. ओके, म्हणजे राज्यांना अधिकार तिथं काहीच नाही आहेत असं बेसिकली सुप्रीम कोर्टाला सांगायचं होतं. कारण सुप्रीम कोर्टामध्ये केस कधी चालू होती? तर 2021मध्ये ही केस चालू होती. व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनादुरुस्ती कधी केली होती? 2018मध्ये ऑलरेडी घटनादुरुस्ती करून झाली होती. मग भारतीय संविधानाच्या कायद्यामध्ये काय नमूद आहे आता? तर नमूद आपल्याकडे असा आहे की जे मराठा आरक्षण जे देण्यात येणार आहे किंवा एखाद्या विशिष्ट जातीला जर आरक्षण द्यायचं म्हटलं तर कुणाची परमिशन घ्यावी लागेल किंवा कोण किंवा कोणामार्फत ते देणं गरजेचं आहे? तर केंद्र सरकार किंवा राष्ट्रपतीमार्फत ते देणं गरजेचं आहे असं 102वी घटनादुरुस्ती आपल्याला ऑलरेडी सांगितली. बरोबर आहे. मग हे ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांना समजलं व पहा, अगदी सुप्रीम कोर्टाने म्हटलं की आता हे आम्ही तुम्हाला देऊ शकणार नाही. बरोबर. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट इथं सुप्रीम कोर्टाने बोलून गेलं पहा. सुप्रीम कोर्ट म्हटले की अगदी तुम्ही मान्य आहे की हे जी गायकवाड समिती बसवलात किंवा अगदीच तुम्ही जे आमच्यासमोर आकडेवारी वगैरे आणलेली आहे, या आकडेवारीला पण आम्ही मान्यता देणार नाही. का मान्यता देणार नाही? तर कलम 340 नुसार आर्टिकल 340 नुसार जे मंडल आयोग बसलेलं होतं, ते मंडल आयोग आम्ही कधी बसवलेलं होतं किंवा काय म्हणू शकता की ते कोणता डाटा यूज केला होता? तर कास्ट सेन्सस ऑफ 1931 कास्ट सेन्सस त्यांनी यूज केलं होतं 1931ची. बरोबर आहे. मग आता तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला जर आरक्षण पाहिजे असेल किंवा तुम्हाला जर अशी सर्कमस्टान्सेसची स्थिती तयार करून पाहिजे असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? कास्ट सेन्सस करावं लागेल. व कास्ट सेन्ससच्याच आधारावर आम्ही मान्यता देऊ की ही सिच्युएशन म्हणजे 50% जी मर्यादा इंदिरा सोहानी जजमेंटमध्ये लावून दिलेली आहे सुप्रीम कोर्टाने, ती फोडायचं किंवा नाही फोडायचं हे आम्ही कास्ट सेन्ससच्या बेसिसवर जर तुम्ही समिती स्थापन केलात व ती समिती कोण करणार आहे? तर प्रेसिडेंट ऑफ इंडिया ती समिती रिकमेंड करतील व
ते डाटा यूज करणार आहेत कास्ट सेन्ससचा, हे जर कंडिशन मान्य असतील तरच आम्ही काय करूयात, इंदिरा सोहानी जजमेंट जे आहे 1992चं त्याला आम्ही पुढे घेऊन जायला हे करू म्हणजे पाहणार आहोत, अन्यथा आम्ही पाहू शकणार नाही. मग असं म्हणत सुप्रीम कोर्टाने डायरेक्टली ही जी गायकवाड समिती देण्यात आलेली होती त्या गायकवाड समितीच्या सर्व रिकमेंडेशन त्यांनी डस्टबिनमध्ये टाकल्या पहा, व मराठा आरक्षण 2021मध्ये अशा पद्धतीने रिजेक्ट करण्यात आलं. मग आता तुम्हाला समजलं असेल की मराठा रिझर्वेशन सुप्रीम कोर्टामध्ये का टिकलं नाही. आता 3 पॉईंट मी इथं सांगितले. पहिली पॉईंट काय होतं पहा, घटना दुरुस्ती, जी की नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केली होती. अगदी एक मागासवर्ग आयोगाची स्थापना आणि प्रेसिडेंट ऑफ इंडिया मार्फत लिस्ट तयार करणं, ओबीसींची जी यादी आहे ती प्रेसिडेंट ऑफ इंडिया यांच्यामार्फत तयार केली जाईल, असं 102वी घटना दुरुस्ती त्यांनी केली होती. मग नरेंद्र मोदी यांना ज्यावेळेस समजलं की बाबा आपल्यामुळे काहीतरी चूक झालेली आहे व मराठा रिझर्वेशन कमी झालेलं आहे, मग लगेच त्यांनी धावत संसदेमध्ये गेले व त्यांनी लगेच एक शब्द ॲड केले. हे जे 342(1) ही घटना दुरुस्ती हे जे कलम त्यांनी ॲड केलं होतं 342(1) ओके, याला त्यांनी लगेच एक कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट तयार करून घेतली. 105वी घटना दुरुस्ती त्यांनी तयार केली व त्या 105वी घटना दुरुस्तीमध्ये त्यांनी फक्त काय शब्द ॲड केला, जर सेंट्रल लिस्ट तयार करण्याचा अधिकार फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटला आहे असं त्यांनी फक्त एक तिथं शब्द ॲड केला की सेंट्रल लिस्ट. ओके, मग आता राज्यसूचीचं काय, मग राज्यसूची अगदीच आपल्याला काय करावं लागेल, ती राज्य सरकारमार्फत जे की गव्हर्नर यांच्यामार्फत ती तयार केली जाईल. म्हणजे इथं त्यांनी डायरेक्टली दिलेलं नाही आहे, परंतु ते इनडायरेक्टली आपल्याला तिथं ऑब्झर्व करावं लागेल. ओके, मग 105वी घटना दुरुस्ती कशा संदर्भात आहे, तर मराठा आरक्षणाचं जे जजमेंट आलं ना त्याच्या अनुभवावरून 105वी घटना दुरुस्ती 2021मध्ये झालेली आहे. आय होप हा पण पॉईंट आता तुम्हाला समजला असेल की 102वी घटना दुरुस्ती 2018ची आहे व मराठा रिझर्वेशनचं जजमेंट आल्यानंतर 105वी घटना दुरुस्ती आपल्या भारतीय संविधानामध्ये केली गेली आहे व त्यानुसार जे ओबीसींसाठीची जी लिस्ट आहे ती फक्त सेंट्रल लिस्ट जी असेल ती सेंट्रल गव्हर्नमेंट बनवणार आहे असं त्यांनी तिथं बेसिकली म्हटलं. बरोबर, हा पॉईंट त्यांनी पहिल्यांदा तिथं सॉल्व्ह केला. दुसरा पॉईंट काय होता, तर अगदी जे ओबीसीमधील जाती आहेत आता काही जाती प्रगत आहेत व काही जाती अगदीच मागास राहिलेल्या आहेत. मग ह्यांना स्टडी करण्यासाठी काय, तर मग यासाठीच त्यांनी याच्यापूर्वीच जस्टिस रोहिणी समिती बसवलेली होती की जे सध्याला ओबीसीमधील ज्या जाती आहेत त्यापैकी सगळ्यात प्रगत जाती कोणत्या आहेत व अतिशय मागास कोणत्या जाती राहिलेल्या आहेत याची रिकमेंडेशन्स तुम्ही आम्हाला द्या असं म्हणत त्यांनी ऑलरेडी समिती बसवली होती. मग त्याचे रिकमेंडेशन 2023मध्ये प्राप्त झालेले आहेत. बरोबर आहे. व तिसरं सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर आपल्याला ही 50% मर्यादा जर तोडायची असेल, हे सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी सांगितलेलं आहे, जर 50% मर्यादा जर आपल्याला ओलांडायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, पहिल्यांदा कास्ट सेन्सस करावी लागेल. कास्ट सेन्सस आता 1931ची आहे ती आपल्याला बदलावी लागेल व कास्ट सेन्सस झाल्यानंतर आपण काय करणार आहोत, तर प्रेसिडेंट ऑफ इंडिया मार्फत कलम 340 नुसार आपल्याला काय एक मागासवर्गांसाठी समिती बसवावी लागेल. मग ती समिती काय करेल, स्टडी करेल की बाबा ही जात पुढे गेलेली आहे, ही जात मागं राहिलेली आहे. मग त्यामध्ये मराठांचा पण इश्यू तिथं घेतला जाऊ शकतो किंवा मराठांना महाराष्ट्रामध्ये अगदीच रिप्रेझेंटेशन किती आहे या बेसिसवर तिथं स्टडी केली जाईल व ती किती मागास आहेत. मग ह्याचा सर्व डिटेल अभ्यास झाल्यानंतर आपण हे जे 50% जी मर्यादा आहे ती पुढे फोडू शकतो, अन्यथा आपल्याला ते फोडता येऊ शकत नाही. मग राहुल गांधींची स्पीच तुम्ही ऐकू शकता, त्यामध्ये ती काय म्हणतात की 50% जी मर्यादा आहे ती आम्ही म्हणजे मोडून टाकण्यासाठी कास्ट सेन्सस करणार आहोत व प्रत्येकाला त्यांच्या जातीनुसार रिप्रेझेंटेशन मिळेल. ते का म्हणत होते, तर त्याचं नेमकं कारणच ते आहे की सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी म्हटलं आहे, जर तुम्हाला 50% मर्यादा ओलांडायची असेल तर तुम्ही काय करा, पहिल्यांदा हे सर्व मला स्टडी करून आणून द्या. बरोबर आहे. त्याच्यानंतर आता तुम्ही परत चला, मराठा आरक्षण ज्यावेळेस देत होते त्यावेळेसची स्टडी आपण परत एकदा करूयात. ओके, एकच मिनिट द्या, आपल्याला 15कडे जायचं आहे. इथे 66 पेज होतं. ओके, तर हे आपण काय शिकत होतो, कलम 15 व मराठा आरक्षण पहिल्यांदा त्यांनी कशातून मागितलेले होते तर अगदी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास आहोत, म्हणजे मराठा समुदाय सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे या बेसिसवर त्यांनी काय होते आरक्षण मागत होते. बरोबर आहे. मग 2021मध्ये सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आल्यानंतर अगदी मराठ्यांनी पण मागणी चेंज केली. मग कारण त्यांना समजलं की इथे आता काही होऊ शकणार नाही, जोपर्यंत कास्ट सेन्सस होणार नाही तोपर्यंत सुप्रीम कोर्टाने यावरती डायरेक्टली कॅप लावून टाकली. बरोबर आहे. मग आता तुम्ही म्हणाल की 50% जर इथं कॅप लावलेली आहे किंवा आज घडीला महाराष्ट्रामध्ये जे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर जे आरक्षण दिलेलं आहे ना ते स्पेशल क्लेसमध्ये हे दिलेलं आहे, आरक्षण दिलेलं आहे. ते अद्याप अगदीच तुम्ही जर पाहिला तर त्याची पण कॅव्हेट पिटिशन वगैरे दाखल झाले आहेत, पण हे 15(4) आणि 15(5) नुसार आरक्षण तिथं नाही आहे.
हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. ओके, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या म्हणून त्यांनी स्पेशल तसं एक काय म्हणू शकता, एक तुकडी पाडून त्यांनी दिलेलं आरक्षण आहे ते. ओके, 50% मर्यादेचे मध्येच राहून त्यांनी ते स्पेशल कॅटेगरी म्हणून तिथं आरक्षण दिलेलं आहे. हे ओबीसीच्या अधिपत्याखाली ते आरक्षण तिथं देऊ केलेलं नाही आहे. कारण ओबीसी आणि जे अनुसूचित जमाती आणि जातीसाठीचं जे आरक्षण आहे, ज्याला आपण सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या जे आरक्षण म्हणतो ना, त्याची लिमिट फक्त 50%चीच आहे व ती लिमिट आता आपण कास्ट सेन्सस झाल्यानंतरच बदलू शकणार आहोत. आय होप हा पण पॉईंट समजलेला आहे. मग तुम्ही म्हणाल की सर EWSचं काय, मग EWSला तर दिलेलं आहे ना, मग 10% जर तुम्ही याच्यामध्ये मिसळलात तर काय 60% आरक्षण आहे की? तर बिलकुल तसं नाही आहे. तर सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या आरक्षण देण्यासाठी पहा आपल्याकडे 50%चीच मर्यादा आहे. बाकी तुम्ही आर्थिक दृष्ट्या जर आरक्षण द्यायचं असेल ना, त्याला फुल लिमिट आहे. त्याच्यामध्ये लिमिट कोणीच सेट केलेलं नाही अद्याप. पण तुम्ही सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड असाल तर तुम्हाला फक्त 50%ची लिमिट लावलेली आहे. मग पहा, मग यासाठी अगदीच तुम्हाला माहिती असेल की आपल्याकडे EWSचं आरक्षण आहे व त्यासाठी पण भारतीय संविधानामधील जे कलम आहे 15(6) मध्ये घटना दुरुस्ती करण्यात आली व 15(6) नुसार आपल्या नागरिकांच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी तिथं आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. आय होप हा पॉईंट लक्षात घ्या तुम्ही, समजलेला असेल की इथे SCBCचं नाही आहे तर ही EWSसाठी त्यांनी वेगळी घटना दुरुस्ती केलेली होती व त्यानुसार EWSचं आरक्षण प्राप्त आहे. बरोबर आहे. आय होप हा पॉईंट तुम्हाला सर्व समजलेले असतील. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने पण याला काही म्हटलं नाही. पहा, 50%ची मर्यादा जरी ओलांडली नाही तर काही म्हटलं नाही आहे. कारण या केसमध्ये 50%ची मर्यादा त्यांनी ठेवलेलीच नाही आहे. 50%ची मर्यादा कुठं आहे फक्त, तर सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस यामध्ये त्यांनी 50%ची मर्यादा लावलेली आहे व ही मर्यादा कधी फुटेल तर अगदी कास्ट सेन्सस झाल्यानंतर. मग अगदी जे नरेंद्र मोदी गव्हर्नमेंट आहे यांच्यासमोर हा स्पेस आहे. पहा की आज घडीला जर ओबीसीला आपण हात लावलं तर आता हे पॉईंट जे बोलणार आहे मी ते मी म्हणत नाही आहे तर लेखकांनी पण हेच पॉईंट लिहिलेले आहेत. तर पहा, आज घडीला धर्माचं राजकारण, जर तुम्ही जातीचं राजकारण परत जर पुढे आलं, जसं की मंडळ कमिशनच्या वेळी जातीचं राजकारण चालू झालेलं होतं. मग पहा, जर आता जर धर्माचं राजकारण सध्याला चालू आहे व धर्माच्या बेसिसवर जर जर जातीच्या बेसिसवर जर परत एकदा बॅकफूटवर आलात तर पहा धर्माचं राजकारण तिथं बंद केलं जाऊ शकेल. ओके, व प्रत्येकजण जातीच्या बेसिसवर रिप्रेझेंटेशन वगैरे तिथं बोलेल. बरोबर आहे. मग धर्माचं जे राजकारण आहे ना ते धुसर होईल. मग याची एक भीती आहे. त्यानंतर आत्ताच म्हटलं पहा मी की काँग्रेसने ओबीसीकडे लक्ष दिलेलं नव्हतं. बरोबर आहे. पण बीजेपीला ओबीसींची साथ आहे. राईट. मग या बेसिसवर जर तुम्ही पाहिला तर ओबीसीमध्ये थोडी पण ढवळाढवळ झाली. जसं की पहा, आज घडीला एक जात आहे जी की अगदी प्रगत आहे व प्रगत असल्याच्या बेसिसवर त्यांना जर ओबीसीमधून काढून टाकण्यात आलं तर बरोबर आहे. म्हणजे ती खूप प्रगत झालेली आहे. पूर्वी 1931च्या डाटानुसार ती अतिशय मागास होती, पण आता ती प्रगत झालेली आहे व उच्चवर्णीय म्हणून त्यांना जर तुम्ही ओबीसीमधून जर काढून टाकलात तर दुसऱ्या दिवशी लगेच पहा देशभरामध्ये आंदोलन होईल व अगदी काय म्हणू शकता की सरकार कोसळू शकेल. मग यासाठी पहा आज घडीला कोणीही हात लावू कोणी हा हात लावू शकत नाही आहे. ओबीसी आरक्षण असू द्या किंवा कोणतंही SC ST रिझर्वेशन वगैरे असू द्या, त्यामध्ये जर थोडी पण बदल झाले तर अगदीच समाजामध्ये तेढ निर्माण इथं होऊ शकतं किंवा सरकार पण इथं कोसळू शकतं. व अतिशय जास्त मंत्री आज घडीला जर तुम्ही पाहिला तर ओबीसी संवर्गातून येतात. ओके, BJP गव्हर्नमेंटमधील जे मंत्री आहेत ना तर अगदी 27 मंत्री जे आहेत ते ओबीसीमधून येतात. मग त्यासाठी पहा गव्हर्नमेंट कोणतंही रिस्क घेत नाही आहे. बिलकुल रिस्क नाही लेणे का, अशा पद्धतीचे इथं सध्याला सिच्युएशन आहे. मग पहा, नरेंद्र मोदी यांनी लास्ट इयरला म्हटलं की आपण जे 2027मध्ये जनगणना करणार आहोत ना त्यामध्ये आपण जातगणना करणार आहोत असं त्यांनी म्हटलं. परंतु परत एकदा जी अधिसूचना कालपूर्वा प्रसिद्ध झालेली आहे ना त्यामध्ये त्यांनी काय म्हटलं, जे मनमोहन सिंग यांनी काम केलं होतं 2011मध्ये SCCCचं तेच आपण परत एकदा करणार आहोत असं त्यांनी अधिसूचनेमध्ये म्हटलं. मग त्यामुळे परत एकदा हा इश्यू जो आहे तो परत एकदा पुढे येण्यासाठी तयार आहे. पहा, कारण जर ओबीसीचं 50%ची जी मर्यादा आहे किंवा जे SCBC अंतर्गत सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस याची जी 50%ची मर्यादा जी आहे त्याला जर तोडायचं असेल तर आपल्याला कास्ट सेन्सस लागणार आहे. किंवा आपल्या आरक्षणामध्ये कोणती जात प्रगत झालेली आहे व कोणती जात मागास राहिलेली आहे हे जर चेक करायचं असेल तर कास्ट सेन्सस खूप महत्त्वाचे आहे. पण पहा, एक ते साऊथच्या मूवीजमध्ये वगैरे असतं पहा की हे जलता हुआ कोयला आहे, अशा पद्धतीने अगदी तसं झालेलं आहे सिच्युएशन की कास्ट सेन्सस असू द्या किंवा आरक्षण जो इश्यू आहे तो अगदीच जलता हुआ कोयला आहे. त्यामुळे पहा परीक्षेला हा प्रश्न बिलकुल विचारला जाणार नाही. कारण याच्यापूर्वी पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की बायसनेस तिथं नक्की येतं, एक्झामिनरचं पण आणि जो विद्यार्थी लिहित आहे त्याचं पण तुम्हाला हा इश्यू माहिती असणं गरजेचं आहे. यासाठी मी हा इश्यू इथपर्यंत घेतलेला आहे.
त्यानंतर पहा, काही बोलत असताना जर एखाद्या विद्यार्थ्याच्या भावनांना जर ठेच पोचली असेल तर क्षमस्व. ओके. अनपार्लिमेंटरी शब्द नक्कीच थोडेसे हे होतात, तरी पण मी एडिटिंगमध्ये कमी करण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतो. पण पहा, ओरिजिनॅलिटी आहे, तुम्ही प्लीज भावना समजून घ्या. ओके. आय होप आता आपण इथे थांबूयात. बाकी द हिंदूमध्ये पण जास्त काही महत्त्वाच्या बातम्या नव्हत्या, त्यामुळे आता इथं आपण थांबणार आहोत. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.